मकर संक्रांतीच्या दिवशी राज्यातल्या विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी जी आहे ती बाप्पाच्या दर्शनासाठी होत असते। पुण्यातला आपण पाहतोय की मकर संक्रांतीच्या दिवशी पुणेकरांची सकाळपासूनच गर्दी जी आहे ती दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मंदिरामध्ये पाहायला मिळते। आजच्या मकर संक्रांतीच्या दिवशी बाप्पाची सुरुवात जी आहे ती दिवसाची बाप्पाच्या दर्शनाला व्हावी याच भावनेने हे सगळे भाविक जे आहेत ते पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये येत असतात। आपण पाहतोय की आज मकर संक्रांतीच्या दिवसाचं औचित्य साधून अभिषेक जे आहे ते सकाळपासून पाहायला मिळतात। मात्र आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे आज तिळगुळाच्या माध्यमातून शुभेच्छा देत एकमेकांचा जो आहे तो मकर संक्रांतीचा दिवस साजरा करत असतो। आपण पाहतोय की गणपती बाप्पाला यावर्षी तिळगुळाचे दागिने जे आहेत त्याची आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे। आजच्या दिवसाचं महत्त्व काय आणि ही आरास नक्की कशी करण्यात आपल्याबरोबर इथले देव बाप्पा आहे। बाप्पा हे सांगा की आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे, गणपती बाप्पाला काय आरास? आज सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश आहे, मकर संक्रमण आहे। मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाचं अलंकार आपण बाप्पाला आज घातलेले आहेत। पूर्ण भारतामध्ये मकर संक्रांतीचा उत्सव साजरा केला जातो, त्याप्रमाणे आपल्या मंदिरातही विशेष फुलांची सजावट आणि बाप्पांना तिळगुळाचे अलंकार घातलेले आहेत। आजचा मुहूर्त सकाळपासून शुभ जी वेळ आहे ती किती ते किती? सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश जो आहे ते सकाळी 8:55 ते 4:55 पर्यंत सांगितलेलं आहे। तर ते शुभमुहूर्त म्हणजे मकर संक्रमणाची वेळ सुरू झालेली आहे। मकर संक्रमणाची वेळ जी आहे ती सुरू झालेली आहे। आज जो मकर जो आहे तो राशीमध्ये प्रवेश करतो अशी एक आख्यायिका सांगितली जाते आणि हा वेळ जो आहे तो शुभ मानला जातो। आणि याच दिवसाचं औचित्य साधून आपण पाहतोय की दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये सकाळपासून पुणेकरांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरापर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।